हॅलो स्टुडंट्स, आता आपण मागे 6.1 मध्ये एकूण 4 उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आता आपण पुढचं बघणार आहोत. पुढचं 5वं उदाहरण आपण बघणार आहोत. जर tan थीटा बरोबर 1 तर साइन थीटा अधिक कॉस थीटा से साइन थीटा अधिक कॉस थीटा छेद सेक थीटा अधिक कोसेक थीटा बरोबर किती? ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे tan थीटा आपण कुठल्या tan थीटाची किंमत 1 आहे. तुम्हाला मी मागे जो टेबल दिला होता सांगितला होता तो पाठ करायला सांगितलेला होता. प्रत्येकाची किंमत tan साइन कॉस tan ची. तो कुठल्या tan थीटाची किंमत 1 आहे तर tan 45 अंश बरोबर 1 म्हणजेच थीटा बरोबर आपल्याला काय मिळालं 45 अंश मिळालं. बरोबर आहे. आता बाकीच्यांची आपण किंमत काढूया. साइन 45 अंश याची किंमत किती आहे 1/√2. कॉस 45 अंश त्याची किंमत 1/√2. सेक 45 अंश याची किंमत आहे √2 आणि कोसेक 45 अंश याची किंमत आहे √2. त्यामुळे किमती पाठ आहे तसे तुम्हाला देखील त्या किमती पाठ करायच्या आहेत. मग आता आपण सगळ्या ह्याच्यामध्ये किंमत भरूया आणि उत्तर काढूया. काय आहे आपलं साइन 45 थीटाच्या जिथं 45 घेते अधिक कॉस 45 छेद सेक 45 अधिक कोसेक 45. आता ह्याची किंमत किती आहे 1/√2 अधिक 1/√2. आता सेक म्हणजे किती आहे √2. आता या दोघांचे छेद समान आहे त्यामुळे आपण अंशाची बेरीज करूया. अंशाची बेरीज केली ती 2/2 म्हणजेच काय 2/2. हा अंश हा छेद आहे ऑलरेडी छेद आहे त्यामुळे 1/2 म्हणजे अंशातले 2 गेले छेदातले 2 गेले. आता काय उरलं अंशामध्ये उरला फक्त 1 √2 गुणिले √2 2. बघा कसं सोडवलं ते. आता आपण पुढचा 6वा प्रश्न बघायचा आहे. सिद्ध करा. त्याचा पहिला प्रश्न आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. आपण पहिले उदाहरण लिहून घेऊया. साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. आता हे सिद्ध करा काय प्रकार आहे तर आपल्याला सिद्ध करायचं आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता आपण घेऊया पहिल्यांदा डावी बाजू घेऊया. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात तर लेफ्ट हँड साइड. आता डावी बाजू काय आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस थीटा अधिक कॉस थीटा. तर काही नाही म्हणजे छेद किती असणार तर 1 असणार. बरोबर आहे. मग आता आपण छेद समान करूया. हा आता छेद समान करायला आपण काय करतो तिरकस गुणाकार करूया आपण. साइन वर्ग थीटा गुणिले हा 1 अधिक कॉस थीटा गुणिले इकडचा कॉस थीटा आला छेद कॉस थीटा गुणिले 1. मग गुणाकार केला काय साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेद कॉस थीटा. बरोबर आहे ना.
पण आता आपल्याला एक नित्य समानता तुम्हाला झाली असेल, आठवत असेल काय, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. मग भरायचं आपण त्याची किंमत भरली काय, 1 छेद कॉस थीटा बरोबर आहे. मग 1 छेद कॉस थीटा म्हणजेच काय, सेक थीटा. तर आपल्याला माहिती आहे 1 छेद कॉस थीटा बरोबर सेक थीटा. म्हणजे काय आलं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. बघा कसं सोडवलं आपण, समजून घ्या. ओके, आपण पुढचं उदाहरण बघूया. दुसरं त्यात एकूण सिद्ध करा 10 आहे, त्यातलं पहिलं झालं. आता आपण दुसरं बघूया. पुढचं आहे कॉस वर्ग थीटा कंसामध्ये 1 टॅन वर्ग थीटा. कॉस वर्ग थीटा कंसामध्ये 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1. नेहमीप्रमाणे आपली डावी बाजू घेऊया आपण आधी. काय, कॉस वर्ग थीटा छेद 1 अधिक टॅन वर्ग थीटा. ओके, मग आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे, नित्य समानता. पण 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. मग किंमत भरायची, भरून टाकूया. कॉस वर्ग थीटा गुणिले सेक वर्ग थीटा म्हणजे बरोबर काय, 1 का. मग आधी सूत्र मी सांगितलं होतं, कॉस वर्ग थीटा गुणिले सेक वर्ग थीटा बरोबर 1. मला सिद्ध आहे तर सगळ्यात सोपं आहे. दुसरं समजलं. मग खाली घ्यायचं, मी लिहिलं नाहीये. डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे लिहायला विसरायचं नाही. ओके, आपण तिसरं बघूया. कंसामध्ये वर्गमुळाच्या चिन्हात 1 वजा साइन थीटा छेद 1 अधिक साइन थीटा बरोबर सेक थीटा वजा टॅन थीटा. ओके, आता हे सोडवताना पहिल्यासारखंच आपलं डावी बाजू घेऊया. ओके, डावी बाजू घेऊया आपण. काय 1 वजा साइन थीटा 1 अधिक कॉस थीटा. आता इथं चिन्ह आहे वजाचं आहे, हे जरा मी चुकीचं लिहिलं. ओके, आता हे चिन्ह वजा आहे त्यामुळे वर आपल्याला वजा चिन्ह पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूला आपण काय करूया, 1 वजा साइन थीटा आणि दोन्ही बाजूला गुणूया. काय ते बघा, 1 वजा साइन थीटा 1 अधिक कॉस थीटा का लिहिला, साइन थीटा आहे ना, गुणिले 1 वजा साइन थीटा. जसं आपण अंशाला तेवढ्याने म्हणलं ते छेदाला पण त्यांनी गुणायचं आहे, तर ह्याची किंमत बदलता कामा नये. ओके, मग आता इकडे 1 वजा साइन थीटा 1 वजा साइन थीटा काय येईल, 1 वजा साइन थीटा कंसाचा वर्ग. इथं पहिल्या कंसात 1 अधिक साइन थीटा, दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा. बरोबर आहे.
पण याचा अर्थ तुम्हाला माहीत झालेला आहे की 1 वजा साइन वर्ग थीटा एक तुम्हाला झालेला आहे आता कसं तुम्हाला इथे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 म्हणजेच काय कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा साइन थीटा. इथं आपण किंमत भरू शकतो. ते भरूया चला. आता 1 अधिक साइन थीटा 1 वजा कॉस साइन थीटा म्हणजेच काय एकाचा वर्ग वजा साइन थीटाचा वर्ग. तर का ते झाले तुम्हाला एक सूत्र झाले बघा. एका पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. त्या पद्धतीने मी इथे हे केलेलं आहे छेदामध्ये. बरोबर म्हणजेच काय येईल कॉस वर्ग थीटा छेद 1 वजा साइन वर्ग थीटा. आता गडबड नाही इथे हे आहे इथे काही बदल होणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी ते लिहून बसलेले आहे हरकत नाही. हे आहे तसं राहणार आहे 1 वजा साइन थीटा वर्ग आहे तो वेगळं नाही आहे. सॉरी. मग आता आपण इथं माहिती आपल्याला काय येईल इथे पहिल्या कंसात 1 वजा साइन थीटा चा वर्ग छेद कॉस वर्ग थीटा. मग हे सगळे वर्ग वर्गमूळाच्या चिन्हातून बाहेर पडतील. बाहेर पडतील 1 वजा साइन थीटा छेद कॉस थीटा. म्हणजे आता आपण काय करूया वेगवेगळं करूया. 1 छेद कॉस थीटा वजा साइन थीटा छेद कॉस थीटा. मग 1 छेद कॉस थीटा म्हणजेच काय सेक थीटा वजा साइन थीटा छेद टॅन थीटा. तर आपल्याला माहिती आहे 1 छेद कॉस थीटा बरोबर सेक थीटा आणि साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. म्हणून त्या ठिकाणी हे सूत्र आपलं आलेलं आहे. ओके समजलेलं आहे. तुम्हाला कसं सोडवलं ते पुन्हा एकदा आपल्या नीट बघून घ्या तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुढचं शेवटचं चौथं गणित बघूया. पहिल्या कंसात सेक थीटा वजा कॉस थीटा दुसऱ्या कंसात कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर टॅन थीटा गुणिले सेक थीटा. नेहमीप्रमाणे आपली डावी बाजू घेऊया. सेक थीटा वजा कॉस थीटा कॉट थीटा अधिक टॅन थीटा. आता आपल्याला सूत्र सगळ्यांना माहिती आहे. सेक थीटा बरोबर कॉस थीटाच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय सेक थीटा बरोबर 1 छेद कॉस थीटा हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे कॉट थीटाचं पण आपल्याकडे सूत्र आहे. कॉट थीटा बरोबर काय येईल कॉस थीटा अपॉन कॉस थीटा छेद साइन थीटा. आणि टॅन थीटाचं पण आपल्याकडे सूत्र आहे साइन थीटा छेद कॉस थीटा. किमती भरायच्या तर भरून टाकूया आपण याच्यामध्ये. म्हणजे आता काय येईल
एक छेद कॉस थिटा वजा कॉस थिटा, इथे छेद एक म्हणूया, कॉस थिटा छेद साइन थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. मग आता तिरकस गुणाकार करून पहिले छेद समान करूया. ओके, छेद करा, एक गुणिले एक वजा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा. ओके, छेद एक गुणिले कॉस थिटा. आता दुसरीकडे कॉस थिटा गुणिले हा कॉस थिटा अधिक हा साइन थिटा गुणिले इथल्या छेदातला साइन थिटा छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. ओके, मग हे केल्यानंतर काय, एक वजा कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. इथे काय, कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. पण आपल्याला माहिती आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक, म्हणजेच काय, साइन वर्ग थिटा बरोबर एक वजा कॉस वर्ग थिटा. मग तिथे पण साइन वर्ग थिटा लिहू शकतो. लिहून टाकूया चला. पहिल्या कंसात साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा, दुसऱ्या कंसात बरोबर एक छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. चला कंसाच्या बाहेर काढूया. तर साइन वर्ग थिटा आपण 2 वेळा लिहूया. साइन थिटा गुणिले साइन थिटा, वर्ग असल्यामुळे मी 2 भागात लिहिलेलं आहे. कॉस थिटा गुणिले एक छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. हा साइन थिटा गेला, हा साइन थिटा गेला, एका अंशातला गेला, एक छेदातला गेला. आता साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे काय, साइन थिटा गुणिले हे किती सेक थिटा आलं. म्हणजेच काय आलं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. नीट बघा कसं सोडवले ते. समजून घ्या कसं सोडवलं ते. आता पहिली जी 4 उदाहरणं मी दिली आहेत ते एकदा समजावून घ्यायची आणि पुन्हा न बघता सोडवायची आहेत. समजलं? मग मला लिहून पाठवा. थँक्यू.